नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज लातूर येथे एक पारदर्शक लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रतिमा असलेले भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुनबाई सौ अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर यांनी प्रवेश केल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ते आले होते. त्यावेळेला कार्यकर्त्याची नेत्याची प्रचंड गर्दी होती. नामदार संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉक्टर हंसराज बाहेती, डॉक्टर चौंडा, मकरंद सावे यांच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख मालक, त्याच प्रकारे गोविंदांना केंद्रे यांचे सुपुत्र लोकसभा प्रमुख श्री राहुल केंद्रे, तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांनी केली होती. पहा, लातूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा, भाजपमध्ये अनेक अनाथांचे नाथ असलेलं देवघर आज एक लातूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी घटना. हे पहा, याच देशी याच डोळा. नमस्कार. सबस्क्राईब करा. मराठवाडा नेता यूट्यूब फॉरवर्ड करा, शेअर करा. धन्यवाद. लातूरमध्ये मी कालपासून आहे. लोहा कंधार उदगीर आणि लातूर शहरामध्ये सर्व मतदारामध्ये मोदीजींना मत द्यावं ही भावना आहे. विकसित भारताच्या संकल्पाला जनतेने मत बनवलेलं आहे आणि मला वाटतं की मागच्यापेक्षा जास्त मतं सुधाकर शृंगारला जे मिळतील, तर सुधाकर शृंगारला मत देणं म्हणजे मोदीजीला मत देणं आहे, अशी भावना आहे. लोकांमध्ये चर्चा आहे. काँग्रेसने जो उमेदवार दिलेले आहेत, शिवाजी काळगे डॉक्टर आहेत आणि एका ठराविक जातीमध्ये ते बसणार आहेत, त्याच्यामुळे जातीची समीकरणं बिघडून उमेदवार सरस ठरेल, अशी जी काही चर्चा आहे. त्याला काँग्रेसच्या उमेदवाराला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आणि देशाची जनता राहुल गांधीला पसंती नाही आहे. सुधाकर शृंगारला मत देणं म्हणजे मोदीजीला मत देणं, हीच भावना लोकांच्या मनात आहे. सर, महायुतीच्या जागा वाटपांचं कधी फायनल होणार उरलेल्या जागांच्या बाबतीत? मला वाटतं 2-3 जागाचाच आता तिळा आहे. तिळा म्हणजे 10-12 मिनिटाची बैठक झाली तरी संपेल, पण एकत्रित बसून मला वाटतं त्यात काही फार चिंता परंतु नाही आहे. कधी होईल पण फायनल? 1-2 दिवसात होईल. आणि सर, संजय राऊतांनी काल एक टीका केलेली आहे की 250च्या जवळपास जागा देशभरात बीजेपीला भेटतील. 235 जागा. नितेश राणे त्यांचं उत्तर देतील. बरं, आता हे संजय निरुपम तुमच्या काही संपर्कात आहेत का? नाही, संजय निरुपम अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात नाही आणि शेवटी ते आता त्यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेसचा. आम्ही त्यांना निश्चित विनंती करू महायुती म्हणून की मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना त्यांनी साथ द्यावी. त्यांच्या जीवनात त्यांनी आतापर्यंत जे काही लोक कमवले आहेत, या सर्वांची साथ त्यांनी मोदीजींना द्यावी, अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. मागच्या कालखंडात बरेच धक्कातंत्र भाजपनं काँग्रेसच्या मंडळींना पक्षात घेऊन दिलेले आहेत. तसं आमच्या अर्चनाताई पण पक्षामध्ये आलेल्या आहेत. आणखीन काही भविष्यामध्ये काय आहेत का? धक्कातंत्राची गरजच नाही आहे. अर्चना पाटील जी असतील, निठुरी जी असतील आणि आज जे काही पक्षप्रवेश पुन्हा होतील, काही बूथवर असतील, काही शेवटी कुठलाही कार्यकर्ता असो, बूथचा असो की राज्यस्तराचा असो, अर्चनाताई पाटीलला त्यांनी हे सांगितलं की मी मोदींच्या नेतृत्वातल्या भारताला, आणि त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की मोदीजींनी महिलांना नारी शक्ती वंदनचा कायदा आणून देशाच्या संसदेमध्ये 192 महिलांना आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये 288 पैकी 112 महिला आमदार, शेवटी महिलांना सत्तेची बरोबरीची संधी आणि सत्तेतून शेवटच्या माणसाचं कल्याण. सत्ता ही समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाचं साधन आहे. हा मोदींनी जो विचार केला महिलांचा, देशाला महिला राष्ट्रपती मिळाल्या, देशाला महिला अर्थमंत्री मिळाल्यात, हे जे मोदींचं महिलाबद्दलचं जे अत्यंत महत्त्वाचं त्यांनी केलेलं कार्य आहे, अर्चना पाटील ही याच कार्याला
अनुसरून भाजपमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं अर्चनाताईवर जबाबदारी राहणार? अर्चनाताई फार मोठी जबाबदारी पार पाडणार आहे. शेवटी पक्षामध्ये एकदा आले तर पक्षामध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या त्या जबाबदार पदाधिकारी आहेत आणि असणार आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या नेतृत्वाचा कर्तृत्वाचा फायदा पक्षाला होईल. पक्षा अनेक नाना पटोलेंनी संजय धोत्रे मी नाना पटोलेची निंदा करतो त्यांच्या वक्तव्याची. खरं तर गिधाड असतात ना, ते गिधाड असा वाट पाहत असतात की कोणी मृत्यू झाला की त्याच्या बॉडीवर आम्ही जाऊन पडतो. नाना पटोलेचं कालचं म्हणणं हे जे आहे गिधाड प्रवृत्तीचं आहे. संजय धोत्रे यांनी 40 वर्ष समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण केलं आहे, सेवा केली आहे. सेवकाच्या रूपामध्ये संजय धोत्रे होते आणि आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांच्या मरणाची वाट बघणे, त्यांना या पद्धतीने राजकारणाकरता खालचा स्तर गाठणे. आम्ही रोज संजय धोत्रेजी यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभो अशी प्रार्थना करताना त्यांचे 10चा मोठा वर्ग आहे त्या लोकसभेमध्ये. 7-7 वेळा निवडून दिला लोकांनी. त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. नाशिकच्या जागेबद्दल छगन भुजबळांचा आहे फिक्स? मला वाटतं की एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा योग्य निर्णय घेतील. त्या दोघांनी निर्णय करायचा आहे आणि आमची त्यांना साथ आहे. योग्य निर्णय करतील. बरं, कायम 2014ची निवडणूक असेल, 1900 विधानसभा असेल, अर्चनाताईंचं नाव कायम विधानसभेसाठी चर्चेत असायचं. 2024ला काही शब्द दिला तो? अजून काही कुठलाही शब्द दिला नाही. त्यांनी काही शब्द घेतला नाही. त्यांनी एकच सांगितलं, मी केवळ आणि केवळ मोदीजींच्या नेतृत्वातल्या येणाऱ्या देशाच्या कल्याणाकरता जे काम करायचं आहे त्याकरता मी पक्षामध्ये आले. अजून कुठलाही शब्द नाही. अजून त्यांनी आमच्याशी कुठली चर्चा केली नाही किंवा हा चर्चेचा मुद्दाही नाही. आज मोदींची निवडणूक, त्यामुळे मला वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय होतील. त्यांच्या प्रवेशामुळे 2024 उमेदवार मिळाला असंही बोललं जातं लातूर शहरातून. आता वेळ ठरवेल.